नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. बघूया टॉप 9 न्यूज आणि सुरुवातीला मोठ्या घडामोडी. नगरसेविका सेहर शेखचा माफीनामा. मात्र इम्तियाज जलील यांनी तेच चिथावणीखोर वक्तव्य करत वाद वाढवला. येत्या काळात महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू, जलील यांचं भाष्य. महाराष्ट्र हिरवा करणार म्हणजे पाकचे झेंडे फडकवणार का? रंगाबद्दल आक्षेप नाही, पण जलील यांच्या बोलण्याचा उद्देश काय? इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. इम्तियाज जलील यांच्या बापाचं राज्य नाही, शायना इंसी यांची प्रतिक्रिया. तर तुम्हाला भगवा विचार मानावा लागेल, शायना इंसी यांचं जलील यांना प्रत्युत्तर. मुंब्र्यातील नगरसेविका सेहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याबाबत किरीट सोमय्या पुन्हा एकदा मुंब्रा पोलीस ठाण्यात. सेहर शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, तर सेहर शेख यांनी माफीनामा दिल्याची पोलिसांची माहिती. राज ठाकरे महाराष्ट्राचा राजा आहे का? बिहार भवनाला मनसेच्या विरोधानंतर बिहारी मंत्र्यांना डिवचलं. बिहार भवन थांबवण्याची कुणाची ताकद नाही, जबरदस्ती चालणार नाही, बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांचा इशारा. हल्लीच्या तरुणांमध्ये नोकरी करण्याची मानसिकता नाही, बिहारी माणूस पोट भरण्यासाठी इथे येतो, मग त्यांच्यावर टीका का? तरुणांना राग आला तरी चालेल, कारण आता 4 वर्षांनी निवडणुका, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. सत्तेसाठी इतकी लाचारी नको, मराठी लोकांना दुय्यम समजल्यास परिणाम भोगावे लागतील, मनसेच्या अविनाश अभ्यंकरांचा गुलाबराव पाटलांना इशारा. तर बिहारच्या मंत्र्यांनी राज ठाकरेंचे गुण घ्यावेत, अभ्यंकरांची चौधरींवर टीका. डोंबिवलीमध्ये टपरीवरील कारवाईनंतर टपरी चालक तरुणीचा व्हिडिओ व्हायरल. मराठी तरुणीच्या व्हिडिओची स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे दखल. उद्यापासून टपरी लाव, राज ठाकरे आयुक्तांशी बोलतील, तरुणीला अविनाश जाधव यांचं आश्वासन. तुझ्या स्टॉलची गाडी तोडून फोडून टाकू म्हणणाऱ्या मनपा अधिकाऱ्याला डोंबिवलीतील मराठी तरुणी नडली. महाराष्ट्र आमचा, पहिला हक्क आमचा, एकता सावंत हिनं सुनावलं. आता मुंबईचा महापौर कोण होणार आणि गटस्थापनेला उशीर का होतोय, या संदर्भातल्या बातम्या बघूयात. मेलो तरी बेहतर, पण 2 व्यापाऱ्यांच्या गुलामीत जगणार नाही. मुंबईत थोडक्यात निसटता पराभव. मात्र शिवसेनेचे मुंबईतले गड आजही कायम. महापालिका निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना अपयश, नैराश्यातून ठाकरे बोलतायत, चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. महाराष्ट्रात माणसांचे लिलाव सुरू. कल्याण डोंबिवलीत जे सुरू आहे त्याची शिसारी आली. राजकारणात कधी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी स्वार्थ नसेल, पक्ष फोडाफोडीवरनं राज ठाकरेंचं भाष्य. जेव्हा सत्तेसाठी तुमचे बंधू उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये भाजपच्या पाठीत खंबीर खुपसला, तेव्हाच राजकारणाला खऱ्या अर्थानं शिसारी लागली. भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांचं राज ठाकरेंना उत्तर. रुसलेल्या सुनबाईंच्या सारख्या शिंदेंच्या दिल्लीला चक्रा, तर दिल्लीतले सासरे ऐकत नाहीत, त्यामुळे सुनबाईंची अडचण झाली आहे. मुंबईतल्या महापौर पदावरनं राऊतांची शिंदेंवरती टीका, तर राऊत हे राहुल गांधींची नवरी झालेत. काँग्रेसची नवरी असणाऱ्यांनी इतरांना सासू बोलू नये, बन यांचा राऊतांवर पलटवार. मुंबई महापौर पदाची निवड लांबणीवर. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची नोंदणी न झाल्यामुळे प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय. नवीन महापौरांची निवड आता फेब्रुवारी महिन्यातच होणार असा अंदाज. मुंबई स्थायी समितीत सत्ताधारी आणि विरोधकांचं संख्याबळ समसमान. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे एकूण 13 सदस्य असणार. ठाकरे सेना 8, काँग्रेस 3, मनसे 1, MIM 1 असे एकूण 13 सदस्य. एकूण सदस्य संख्या 23. पुण्यात महापौर पदाची निवडणूक 6 फेब्रुवारीला होणार. सर्वसाधारण सभा 6 तारखेला होणार, महापालिका आयुक्तांची माहिती. कल्याण डोंबिवलीतील 4 नॉट रिचेबल नगरसेवकांची सेनेकडनं मिसिंग तक्रार. सीसीटीव्ही कॉल डिटेल्ससह तांत्रिक तपासाची मागणी. बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावणार, संजय राऊतांची माहिती. आता टॉप 9 न्यूजमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी बघूयात. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेवरनं काँग्रेसमध्ये गोंधळ कायम. खासदार प्रतिभा धानोरकरांनी स्वतंत्र गट नोंदवल्यामुळे चंद्रपुरात काँग्रेसमध्ये राजकीय पेच वाढला. धानोरकरांच्या गटावर वडेट्टीवार समर्थकांचा आक्षेप. चंद्रपुरातील काँग्रेसमधील वाद आता दिल्ली दरबारी. काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांची वडेट्टीवार आणि धानोरकरांची अर्धा तास बैठक. वडेट्टीवारांचा विरोध असतानाही धानोरकरांनी 13 नगरसेवकांसह गटाची नोंदणी केली. चंद्रपुरात नगरसेवकांना 1 कोटींची ऑफर दिल्याची माहिती. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. धानोरकरांना त्यांचा महापौर पाहिजे, तर त्या संख्याबळ जुळवतील, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. चंद्रपूर महानगरपालिकेवरती काँग्रेसचा झेंडा फडकवणार, प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया. आमच्याकडील 31 सदस्यांसह वंचित आणि ठाकरे सेनाही सोबत येईल, धानोरकरांची माहिती.
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण जवळपास निश्चित. दोन्ही राष्ट्रवादी घड्याळावरती लढणार अशी माहिती. तर अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल, संजय राऊतांचा दावा. चांगल्या गोष्टींसाठी पवार कुटुंब एकत्र आल्यामुळे समाजाला फायदा होईल, राजेंद्र पवारांची प्रतिक्रिया. राजेंद्र पवार रोहित पवारांचे वडील. कधीकाळी भाजपला छोटं स्थान होतं, राजकारण बदलत असतं, त्यासाठी संयम महत्वाचा, अशी प्रतिक्रिया. नागपूर महानगरपालिकेत काँग्रेसचा नगरसेवक ठरला असल्याची माहिती. तर प्रभाग क्रमांक 30 मधील संजय महाकाळकर यांची काँग्रेसकडनं गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता. किशोरी पेडणेकरांच्या गटनेतेपदावरून ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी. महत्वाची पदं वरळी विधानसभेतच का? नाराज पदाधिकाऱ्यांचा सवाल. महापालिकेतील विजयानंतर पेडणेकरांची गटनेतेपदी नियुक्ती झाली आहे. महापौर निवडीच्या तारखेत गोंधळ. पुणे महानगरपालिकेनं 15 दिवसांचा अवधी मागितला. नगरविकास विभागाच्या डेडलाईनमुळे बहुतांश ठिकाणी गोंधळाचं वातावरण.